नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे घर कोंबडी मनीश्री। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, ह्या काकूंना ना उठता बसता चालता फिरता फक्त प्रमोशनच दिसते। आता काय तर ह्या काकूंना त्या पुअर स्किन ॲपचं प्रमोशन करायचं होतं, म्हणून यांची नाटकं सुरू होती सगळी। काकू बोलतात काय तर आपलं वय वाढते, हेअर स्किन प्रॉब्लेम्स उद्भवतात आणि त्यावर उपाय म्हणजे पुअर स्किनचं ॲप। त्यात फ्री चॅट करू शकतो, फक्त किटचे चार्ज लावतात। अहो मनीश्री काकू, त्यांच्या किटचे प्राइसच कितीतरी असतात हो, आणि फ्री चॅटचं काय घेऊन बसताय तुम्ही? त्या तुमच्या फ्री चॅटच्या नादात लोकांचं लाखो हजारोने खर्च होईल, त्याचं काय करायचं ते सांगा आधी। कारण एकदा प्रोडक्ट ते यूज केलं आणि जर त्याचा रिझल्ट नाही आला किंवा साईड इफेक्ट झाले तर काय करायचं? परत दुसरं प्रोडक्ट घ्यावं लागणार, प्लस फॉलोअप करा, त्यात अजून ऍडिशनल काहीतरी ते प्रोडक्ट देणार, त्याचं काय? वर निर्लज्जासारखं तुम्ही बोलता की माझ्या स्किनला अमुक तमुक सूट झालं, तुम्ही आधी पॅच टेस्ट घ्या, जर तुम्हाला सूट होत असेल तरच वापरा, नसेल सूट होत तर डॉक्टरला विचारा। काय हो काकू, खरंच डोक्यावर पडले आहात का तुम्ही? नाही म्हणजे एकदा सील्ड प्रोडक्ट आपण फोडलं की ते कोणी घेईल का परत? तर नाही, एवढी साधी तुम्हाला अक्कल नाही का? म्हणजे तुम्ही तुमच्या भक्तांचा लॉस करताय का? नको त्याचं प्रमोशन करून तुम्ही मस्त पैसे कमवताय आणि तुमच्या अंधमंद भक्तांचं नुकसान करताय। मंडळी, या काकूंना वटपौर्णिमेचं फोटोशूट करायचं होतं। खरं तर मकर संक्रांत, गुढीपाडवा, वटपौर्णिमा आली की पावसाळ्यात बेडकं कशी बाहेर येतात तसेच यांचे फोटोशूट होते। मनीश्री काकूंचे चालून चालून पाय गळ्यात आले होते। 2 मिनिटसाठी तर रामदेव बाबा कसे ते आसन वगैरे करतात आणि एक पाय मानेवर वगैरे ठेवतात, तसं काकू करतायत की काय मला डोळ्यासमोरच दिसलं। काय भरोसा नाही या काकूंचा, काहीही करत असतात। मागे माहिती आहे ना, एकदम फॉर्म मध्ये येऊन कोणत्या कोणत्या पोज मध्ये एक्सरसाइज करत होत्या। काकू बोलत होत्या की व्लॉगिंग हे मी ऍक्सिडेंटली निवडलं आहे करिअर म्हणून, कारण 9 to 5 जॉब जमत नव्हता मला। हो मंडळी, हे तर काकूंनी अगदी खरं सांगितलं आहे, कारण 9 to 5 जॉब त्यांना कसा जमणार होता ना? तरुणपणे अभ्यास केला असता तर चांगला जॉब करू शकल्या असत्या त्या। पण काही बोला मंडळी, मला तर अजून खरंच वाटत नाही आहे की ह्या काकू HR होत्या। नाही म्हणजे घरापासून टॉयलेटचा रस्ता विसरणारी बाई काय कॅन्डिडेटची नावं लक्षात ठेवणार होती ना? उगाच आपलं काहीतरी फेकायचं म्हणून HR होती सांगून मोकळ्या झाल्या होत्या काकू पकाव टॉक्स मध्ये। तसं पण आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे, ह्या घर कोंबडी मनीश्री काकूंना जिथे तिथे जाऊन मोकळं होण्याची घाणेरडी सवय आहे। अहो मंडळी, मन मोकळं करण्याचं बोलते हो मी, तुम्ही ना काहीतरी उगाच विचार करू नका। हे वटपौर्णिमेला मेहंदी काढणं गरजेचं होतं का हो मंडळी? नाही म्हणजे यावर्षी मी बऱ्याचशा व्लॉगर्सला बघितलं आहे, त्यांच्या हातावरती मेहंदी पाहिली म्हणून विचारलं हो। आता नवीन लग्न झाल्यावर मे बी काढत असतील। आता माझी एक बेस्ट फ्रेंड आहे जिच्याबद्दल मी मागे बोलली होती बघा, की ती राजस्थानची आहे। तर त्यांच्यात कसं आहे की कोणताही सण असला किंवा माहेरून सासरी जरी जात असतील तरी कंपल्सरी मेहंदी काढावी लागते। तिची मोठी बहीण जेव्हा पण यायची माहेरी तर जाताना नेहमी मेहंदी वगैरे काढून जायची, किंवा तीज आणि बरेचसे त्यांचे सण असतात तेव्हा पण त्या अशाच मेहंदी काढतात। पण असं आपल्या साईडला मी खूप क्वचित बघितलं आहे मेहंदी वगैरे काढण्याची प्रथा। हा, पण आता एक असू शकते, फुकटचं कोलॅबरेशन मिळालं आहे म्हणून ह्या क्रिंज आंटीज मेहंदी काढून घेत असतील। फुकट तिथे फॅमिली सकट प्रकट, असे आहे ते डेली क्रिंज व्लॉगर्स। पैशासाठी काही करतील हे लोक, मग ती प्रथा नसली तरी उगाच प्रथा आहे सांगत फिरतील। प्राचीन काकांनी पण अशी कजाक बायको 7 जन्म मिळावी म्हणून उपवास ठेवला होता। काय हो प्राचीन काका, ह्या जन्मात ती पुरून उरते तुम्हाला, ते कमी होतं काय की अजून 7 जन्मासाठी हीच हवी आहे कैकई? मनीश्री काकूंनी पहाटे 4:30चा अलार्म लावला होता। अलार्म काय असते हो मंडळी हे अलार्म? तुम्हाला माहिती आहे का मंडळी? आधीचे लोक ना अलाराम बोलायचे, पण ह्या काकूंचं तर वेगळंच आहे। ह्या काकू बोलतात काय तर अलार्म। अहो स्वयंघोषित HR मनीश्री काकू अलार्म बोलतात हो त्याला। प्लीज हो प्लीज, त्या शब्दांची अशी मस्करी करू नका। नसेल जमत ना तर गजर पण बोलू शकता तुम्ही। मेहरबानी करा हो लोकांवरती, आणि जरा त्या मुलाला जसं सेमी इंग्लिश मध्ये टाकून मराठी त्याची पक्की व्हावी असा अट्टहास आहे ना तुमचा, तसाच इंग्लिशचा पण प्रयोग न करता तुम्ही देखील ते फॉलो करा आणि मराठीमध्येच बोला। तसं पण काकू, तुमचा क्राऊड तर तो नको ते टॅग्स लावून मिळवलेलाच असेल ना, त्यामुळे शिक्षणाचा अभावच असेल, म्हणून तर तुमच्या अंधमंद भक्तांना रिअल आणि फेक मधला फरक देखील समजत नाही आहे।
ह्या प्राचीन काकांचं ना प्रेमच नाही आहे मनीषी काकूंवर. उगाच तो आपला नावापुरता उपवास ठेवला होता काकांनी. मला तर वाटते ऑफिसमध्ये जाऊन मस्त काय काय चमचमीत खादडलं असणार काकांनी, कारण काकूंची मेहंदी रंगलीच नव्हती. आजकाल ना मंडळी काय तो बट ऑब्वियस शब्द शिकून आले आहेत या मनीषी काकू. सारखं नुसतं बट ऑब्वियस करत असतात. मनीषी काकू पिंपळाला सॉरी वडाला फेऱ्या मारता मारता मध्येच त्यांचा धागा तुटला. साहजिकच आहे म्हणा. फेक आयडी बनवून काकू नको ते व्हिडिओ करतात दुसऱ्यांवर. त्यात पण दुसऱ्यांच्या नवऱ्यावर डोळा असतो, जो की कोणीच दाखवला नाही आहे. जरा ना काकू स्वतःच्या डिवोर्स होता वाचलेल्या संसारात लक्ष दिलं असतात ना तर बरं झालं असतं. हो काकू, तुमचं कसं आहे माहिती आहे का? मनी नाही भाव, देवा मला पाव. जरा ना मनीषी काकू दुसऱ्यांचा न दिसणाऱ्या नवऱ्याबद्दल बोलणं सोडून द्या हो. कारण काय आहे ना, ऍक्शनवर रिॲक्शन दिली जाते. जे आपण आपल्या डोळ्यांनी बघतो, आपल्याला जे चुकीचं वाटते त्याच्यावरती आपण आपलं मत मांडायचं असते. उगाच आपलं जे सोशल मीडियावरती दाखवलं गेलं नाही आहे त्याच्यावरती फालतूची बडबड कशाला करता हो काकू? काकू पर्सनली घेऊ नका हा, कारण सुरू तुम्ही केलत ना दुसऱ्यांचे न दिसणारे नवरे काढायला, म्हणून त्याची आठवण करून दिली हो. आता चला पुढच्या वर्षी जरा मनोभावे पूजा करा. उगाच व्हिडिओला कॉन्टेंट नाही म्हणून सती सावित्री नका बनवू. मंडळी, या बावळट बाईला ओटी भरणं कशाला बोलतात ते देखील माहिती नाही. आता नॉर्मली नारळ, साडी किंवा ब्लाऊज पीस देऊन ओटी भरतात, पण या काकूंनी जे सवाष्णीला दिलं होतं त्याला वाण देणं बोलतात, नाही का हो मंडळी? मी जर चुकत असेल तर मला नक्की कॉमेंट मध्ये सांगा हा, कारण मी जेवढं माझ्या आईला आजीला ही पूजा करताना बघितलं होतं त्यावरून मी बोलते. आता या मनीषी काकूंनी त्या साडीमध्ये विचारलं होतं माझा लुक कसा दिसतोय म्हणून बोलते हा. अहो काकू, खरं बोलू का? तात्या विंचू तरी बरा दिसतो तुमच्यापेक्षा. काय ते माहेरी जाऊन सारखं बांधकाम दाखवायचं. मला तर अजूनपर्यंत हेच समजलं नाही आहे की लोकांनी काय करायचं यांचं बांधकाम बघून. लोणचं घालायचं का? मंडळी, या मनीषी काकूंच्या फॅमिलीचं काय सुरू आहे मला काही समजत नाही आहे. त्या किरकिड्याच्या फॅमिलीला पण एकदम टफ कॉम्पिटिशन देत आहेत हे लोक. एकदम निर्लज्जम सदासुखी असे आहे ते लोक. काय ते बॅग भरून चकली, चिरोटे, लोणचं करून लेकीची सोय केली आहे. वर्ष नाही झालं अजून घरातल्या मुख्य व्यक्तीला जाऊन, पण जिबेचे चोचले काय पुरवणं थांबत नाही आहे यांचं. बॉडी मिस्ट दाखवून खुळचट काकू बोलतात काय तर ह्याचा फ्रॅग्रन्स मस्त आहे, आणि निर्लज्जासारखं तोंड वर करून बोलतात काय तर माझे काही शब्द चुकतात पण माझे अडाणी सॉरी अंधमंद भक्त सगळं समजून घेतात. बिंडोक काकू बोलल्या व्हॉट इज इन माय बॅग, मी शेअर केलं. वाट? अहो तुमचं इंग्लिश ऐकून इथे माझ्या कानाची वाट लागली आहे. बंद करो, हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. उगाच आपलं ते पांचट व्हिडिओ करत असते ही बाई. सततचा तो कॅमेरा चालू असतो. अरे घरच्यांची प्रायव्हसी वगैरे काही आहे की नाही? खरंच मी असं काही केलं असताना, माझी आई आजी असताना, म्हणजे हे असं पर्सनल लाईफचा बाजार, तर माझ्या पाठीत 2-2 धपाटे दिले असते दोघींनी. आता त्या राणी चंदिनीने सगळे प्रोडक्ट बाहेर काढले होते, तर तिला या कुजट स्वभावाच्या बाईने सांगितलं की तुझ्या मम्माचे प्रोडक्ट काढ जा बाहेर. ती म्हण आहे ना, आई मरो मावशी जगो, पण ही असली कपटी मावशी नको रे बाबा. लहान निरागस बाळते, तिला काय समजते एवढं? खरंच काय हो मंडळी, तुम्हीच सांगा मला कॉमेंट करून, एवढं रूडली बोलण्याची काही गरज होती का? यावरून या काकूंना एक कॉमेंट पण आली होती. थांबा मंडळी, मी तुम्हाला ती कॉमेंट दाखवते. मंडळी, वाढदिवसाला काय तो ड्रेस काकूंनी घातला होता. स्वतःला ना ह्या काकू 16-17 वर्षाची तरुणीच समजतात. आजकाल तर असे ड्रेस कोणीच घालत नसेल. काकूंची चॉईसच एकदम बेकार आहे. काय तर काकू बोलल्या मरून कलरचा ड्रेस विसरलो मी मुंबईला, आणि इथे मरून कलरचा ड्रेस भेटलाच नाही. अगं ए पूर्वजन्मीची HR, वस्तू मिळतात, माणसं भेटतात, शब्द नीट वापर ग. सोशल इन्फ्लुएन्सर समजतेस ना स्वतःला? ही बाई ना स्वतःची चूक कधी एक्सेप्टच नाही करत मंडळी. आता बोलेल काय तर आमच्या भाषेत भेटलं म्हणूनच बोलतात. यांच्या घरात सगळ्याच बायकांना ते पाय फाकून बसण्याची घाणेरडी सवय वाटते.
त्या एक काकू माहिती आहेत का तुम्हाला मंडळी, रील्स मध्ये येतात. साडी नेसली की कसं उठावं बसावं, साडी नेसून बसमध्ये कसं चढावं, ट्रेन मध्ये कसं चढावं याच्यावरती व्हिडिओ बनवत असतात. तर ना त्या काकूंकडनं या घरकोंबडी मनीषीच्या घरच्यांनी ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. आता ती ऑरेंज साडीवाली मामी की कोणतरी होती यांची, ती कशी बसली होती. अरे तिला तशी सवय असेल, बट कॅमेरा समोर तरी नीटनेटकं राहावं ना. आणि या बाईला एडिटिंग करताना पण ते दिसलं नाही का. जे घाण दिसतं ना त्यावरच बोलते मी, नाहीतर परत तो कपटी योद्धा बोलेल तिच्या फॅमिलीला पण लोक बोलतात काय काय. मंडळी, आपण कसे कपडे बाल्कनीमध्ये किंवा पॅसेज मध्ये सुकवतो, पण ही राणीश्री तर घराच्या बाहेर दरवाजातच सगळ्या इनर्सचं प्रदर्शन मांडून बसते. काय निर्लज्ज बहिणी आहेत ना दोघी, कसलीच लाज शरम यांना नाही आहे. मागे त्या उलट्या स्माइली बद्दल मी बोलली होती तर यावेळी बरोबर ब्लर केलं होतं काकूंनी, पण तरी कॅमेरा मूव्ह होत होता तरी ते दिसलंच. काय ते शब्द, बाबा बाबा बाबा. बर्थडेचा दुसरा दिवस आहे बाळाचा. आयो मंडळी, एवढ्या शब्दांवरती जोर देण्याची काही गरज असते का. बर्थडे काय असतो, बर्थडे एवढा साधा सोपा शब्द आहे तो. स्वतः दिलेल्या गिफ्टला एकदम बोल्ड करून दाखवलं होतं काकूंनी, आणि त्या इस्कॉन टेम्पलला एकदम छोटूशा कोपऱ्यात थंबनेलवर दाखवलं आहे. ह्या मनीषी काकू याच्यावर होत्या की नाही यावर मी जी शंका व्यक्त केली होती ना ती अगदी खरी आहे मंडळी. कारण काय आहे ना, काकू गेल्या होत्या त्यांच्या मित्राच्या कॅफेमध्ये, तर तिथे त्यांनी काय काय ऑर्डर केलं ते सांगितलं. आता काकूंनी ड्रिंक्स मध्ये मोहितो घेतला होता. आता त्याच्या स्पेलिंग मध्ये जे जरी असला तरी त्याला मोजिटो नाही तर मोहितोच बोलतात. पण अडाणी लोकांना काय माहिती ना, जे मेन्यू कार्ड मध्ये दिसलं ते वाचलं आणि व्हॉइस ओव्हर मध्ये पण तेच बोलून मोकळ्या झाल्या. अहो मनीषी काकू, तुम्हाला ना इंग्लिश स्पीकिंग क्लासेस मध्ये जाण्याची गरज आहे हो. काकू, तुम्हाला तो जे सायलेंट का असतो याचं उत्तर हवं असेल ना तर इथे मी एक स्क्रीनशॉट देते, तो बघून घ्या. आता देवळात जाऊन पण त्या देवळाचं पावित्र्य जपणं राहिलं बाजूला, यांचं सुरू होतं ते म्हणजे व्लॉगिंग. खोटी भक्ती दाखवत होत्या या काकू. मला तर असं वाटते 24 तास यांचा कॅमेरा चालूच असतो. आता ज्या घरंदाज स्त्रिया असतात ना ते असं स्वतःची पर्सनल लाईफ विकून 24 तास बाजार मांडून नाही बसत कधीच. कपटी योद्धा बोलेल तुम्ही तर नावं ठेवता लोकांना, पण त्या कपटी योद्ध्याला हेच नाही कळत की आम्ही कोणाला पाठी खेचत नाही आहे किंवा स्वतःच्या मनातलं नाही बोलत आहे. जे दिसतंय त्यावरच आम्ही आमचं मत मांडतोय. आमच्या पॉडकास्टमुळे आमचं बोलणं ऐकून कितीतरी लोकांचे डोळे उघडले आहेत. आमची जी मंडळी आहेत ना ती एकदम हाय क्लास आहेत. क्वांटिटी पेक्षा क्वालिटी मॅटर करते. हळूहळू सगळ्यांच्याच हे लक्षात येईलच. कपटी योद्ध्या याच्या त्याच्या चुकांवरती पांघरून घालण्यापेक्षा ना जरा त्यांना त्यांच्या चुका दाखवून दे. कारण काय आहे ना, चुकांमधूनच माणूस सुधारतो. असो तर मंडळी, आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचं पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.